दवाखाना सापडत नव्हता. असं आहे. बरंचसं जे आहे टाइम त्याचा ते हिंडण्यातच गेला पुरा एक तास. आणि शेवटी मग फायनल मी नाही का होत नाहीये व्यवस्थित. दवाखान्यामध्ये काल खूप वेळ लागला. तर माझं म्हणणं असं झालं की आपण नाही का जिथं तुमचा जॉब आहे. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच आहे. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि आजचा व्हिडिओ जे आहे ते विशेष राहणार आहे. कारण कालच्या व्हिडिओ पाहिला होता तुम्ही, अचानक राधिकाला 2 वाजता फोन आला होता. तर काय इश्यू झाला तर तुम्हाला माहीतच आहे. तर खूप विचारात पडली होती मी, कसं काय कोणाचा कॉल असणार आहे. तर मला आखरी तब्येत बिघडली. माझी तब्येत बिघडल्यामुळे नाही का घाबरली होती खूप सारी. तर बघा ऍक्च्युली काल जे आहे ते थोडस जे आहे राधिकाची तब्येत पण खराब झाली होती. तर मी त्याच विचारात होते. तब्येत ऍक्च्युली ते घाबरल्यामुळे नाही झालेलं आहे. तब्येतीचं कारण वेगळं पण असू शकते. कारण माहित आहे का, जे आपलं हे आहे वातावरण आहे थोडंसं व्यवस्थित वाटत नाही आहे. ते चेंजेस करावं लागणार आहे. त्याच्याबद्दल इकडे आई पण आहे. नमस्कार. नमस्कार. व्यवस्थित दिसले. नमस्कार. तर आईनंच बनवलेला आज टिफिन. तर मला नाही का खूप नाही का तब्येत, तिने टिफिन केलेलं आहे. तर आईचा टिफिन चालू आहे पॅक करणं. तर आता रोज बनवते, आईनं आज बनवला. चार्जर आणलं. हो, चार्जर टाकावं लागते. आणि बघा इकडं वातावरण पण खूप चेंजेस झालेलं आहे आज. तर वातावरण बघा, सर्वचकडे वातावरण बेकार आहे. पुरं वातावरण खराब झालेलं आहे. झालं असं तर तुम्हाला रेनकोट देऊ का आज? पॉलिथिन पावसामुळे. हो ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अरे पण आपलं जे घरचं वातावरण आहे ते बघ ना. बाहेरचं वातावरण तर आहेच खराब. घरचं साफसफाई बघायचं. खरं कारण तेच आहे बिमार पडायचं. अचानक राधिका जी आहे ती बिमार पडली. अचानक म्हणजे ऍक्च्युअली तिला काय झालं होतं काजून? काय केलं होतं म्हणजे नेमकं काय होत होतं तुला? मला उलटा होता. काय उलट्या होत्या बघा. तिचं सलाईन पण काल लावलं, पण ऍक्च्युअली काल आणि मी पण नव्हतो वेळेवर. आई आणि राधिका दोघीच जण गेल्या होत्या हॉस्पिटलला. आणि ते पण त्याचं झालं होतं की नेमकं जायचं कुठं जायचं नाही. ऍक्च्युअली ज्या मॅडमकडे ट्रीटमेंट आहे त्या मॅडम पण नव्हत्या. त्या मॅडम सुट्टीवर होत्या. आणि मग वेळेवर असं झालं की यायला दुसऱ्या डॉक्टरकडे सांगितलं. दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्या, ते पण डॉक्टरचा दवाखाना सापडत नव्हता. असं आहे. बरंचसं जे आहे टाइम त्याचा ते हिंडण्यातच गेला पुरा एक तास. आणि शेवटी मग फायनल मी पोहोचलो तिथं. आणि मग व्यवस्थित दवाखाना केला. गोळ्या, औषधी, सलाईन पण लावलं तिला. कारण ते सलाईनचं जे आहे ना ते लवकर लागत नव्हतं. तिची आहे ना नस लवकर सापडत नव्हती सलाईनची. तर फायनल लावलं नंतर. आणि थोडंसं जे आहे आराम वगैरे केला. एक सलाईन गेला, गोळ्या दिल्या, आणखी ट्रीटमेंट दिलं थोडंसं. पण माहिती आहे का, तिचं जे आहे कालपासून खाण्यात नाही गेलं नव्हतं. म्हणजे काही खाल्लं तर उलटी होत होते. चिकू, ऍपल. हां. आणि शेवटी आईला पण करमलं नाही. त्यामुळे संध्याकाळी होईल झाल्यापेक्षा आपण लवकर गेल्याला कधी परवडते, म्हणून लवकर गेलं. पण खरं कारण ते तर आहेच. पण आपलं जे आहे कमेंट येत आहे आपल्याला कंटिन्यू, किंवा तुमच्या घरी नवीन बाळ येणार आहे तर तुम्ही व्यवस्थित राहा. म्हणजे साफसफाई आहे ते व्यवस्थित ठेवा. तर बघा किती हे झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी पूर्ण पसारा. अरे पूर्ण साफसफाई नवीन वेगळे करणार आहे. जे आहे ना व्यवस्थित करावं लागणार आहे साफसफाईचं. इकडं चेअर, तिकडे युनिटर, स्टडी चेअर, असं व्यवस्थित सर्व. आणि बघा फ्रीजवर सामान, फ्रीज मधलं जे मागचं पाणी आहे, वेस्ट पाणी आहे ते पण काढून फेकायचं आहे. आता मच्छर पण होतात. मच्छर म्हणजे बघा आता पाऊस हे कसं आहे, हा महिना तर मच्छराचा नसतोच. मच्छराचा महिना पुढचा चालू होतो पाऊस पडल्याच्या नंतर. पण यावर्षी असं झालेलं आहे की उन्हाळ्यातच पाऊस येत आहे. त्याच्यामुळे आता जे आहे कूलरचं काम कमी झालेलं आहे. पण कशाला विनाकारण पाणी, वरचं पाणी आल्याच्या नंतर मच्छर जास्त होतात. त्याच्यामुळे जे घरातलं आहे पाणी ते सर्व काढून फेकावं लागणार आहे. जसं की कूलरचं पाणी आहे. हो, आता या वेळेस ऊन पडणार नाहीये.
हे जे सीझन आहे ना मे महिन्यातलं ते पुरं संपत आलेलं आहे. अख्खा मे महिना गेला आणि जून महिना लागते. जून महिन्यामध्ये कुठे कूलर एवढं काम नाही पडत जून महिन्यामध्ये, कारण पावसाळा चालू होतो आणि थंडी हवा चालू झालेली असते. मोसमी हवा म्हणतो आपण त्याला. त्याच्यामुळे जास्त ऊन वगैरे तापत नाही. तर ते साफसफाई पूर्ण करायची आहे. हे बघा सर्व पूर्ण आहे. जे जे पाणी आहे आतमधला कूलर आहे आईच्या कूलरातलं पाणी फेकायचं आहे. काढून टाका लागेल. हा पूर्ण जागा हे जे आहे बरंच सामान पसारा जे आहे आपला ते सर्व व्यवस्थित काढा लागणार आहे. साफसफाई करायला लागणार आहे. आज काय करू उद्या काय करू दोघी मिळून आता करा थोडस, करून टाकू. जसं होईल तसं हळूहळू. हो. कारण जे असते ना बऱ्याच दिवसापासून आपण ठेवलेले असतात. कुठं काय ठेवलेलं असते, सॉक्स असतात, कुठं काही खुसून ठेवलेलं असतं दुसरं, त्याच्यामुळे जास्त मच्छर होऊ शकतात. पूर्ण काळाचं आपलं घर एक तर असं असते शेतकऱ्याचं. नाही छोटंसं घर तर आहे पण ठीक आहे, पण आपलं काय होते बऱ्याचसं जे पीक असते किंवा मग पुट्या पाट्या म्हणतात ते गावरान आमच्या भाषेतनी. ते राय का काय हा शेतकऱ्याच्या घरी राय आहे. शेतकऱ्याच्या घरी पुट्या पाट्या जे म्हणतात ते सहज आहे, प्रत्येक घरी राहतात. पण हे कसं असते आईचं आधीपासून आहे. आजी आणि आईला सवय होती की थोडंसं जरी दिसलं काही डाळ असली किंवा काही असं दळण झालं त्यानंतर ते कण्या असतात, भुसा असते थोडंसं दळल्याचा, ते जमा करून ठेवतात आणि एका कोपऱ्यात ठेवून देतात. ते बांधलेली पुढे तशीच राहते पुतळी. त्याच्यामुळे ते सर्व काढावं लागते बाहेर. त्याची साफसफाई वगैरे करावं लागते सर्व. करून घेतो आज. आता आज करू काय उद्या करू काय. बरं करून घ्या दोघी जणी. आणि किचन थोडंसं व्यवस्थित आवरावं लागणार आहे. आवडून घेतो का हो किती घ्या अगोदर. दोघी जणी घ्या आवरून. हो. आणि सर्व जे आहे पाणी जिथं साचेल असेल किंवा मग घरात नाही तर कूलरच आहे, दुसरं काही नाहीच आहे. नाही पाणी ते कूलर नाही उचलला तुम्ही उचलला. काय कूलर नाही काढून घेतो कूलर, मी काढून देतो, काही प्रॉब्लेम नाही. पहिले जेवढं काढेल तेवढं काढायचं. फ्रीजचं मागचं पाणी सर्व पाणी साफसफाई करावं लागणार सर्व. बऱ्याच जणांचं कमेंट येत आहे की तुम्ही नेमकी तयारी काय केली, नवीन बाळ येणार आहे तर साफसफाई करावं लागणार आहे. आणि कालच्यासारखा इश्यू झाला नाही पाहिजे. काल अचानक जावं लागलं ना दोघी जणीला. असा इश्यू झाला की अचानक राधिकाला जावं लागलं. तर हो ना कारण मग. झालं? आता मी काय म्हणत आहे तर माझी तब्येत पण व्यवस्थित राहत नाही आहे, वेळेवर नाही का होत नाही आहे व्यवस्थित. दवाखान्यामध्ये काल खूप वेळ लागला. तर माझं म्हणणं असं झालं की आपण नाही का जिथं तुमचा जॉब आहे तिथं आपल्याला शिफ्ट व्हायचं. कारण नाही का धावपळ होणार नाही, सर्व गोष्टी बरोबरी होणार आहे. आणि आता हेच नाही तर समोरची खूप धावपळ असते, त्या क्षणाला वाट नसते पाहत, खूप वेळेला महत्त्व द्यावं लागते. तर असं माझं बघू म्हणणं. आपण, हां काही नाही होणारच आहे. आणि एवढा वेळ लागणार इथली तर नाही. साफसफाई चालूच राहते हो, करतो आम्ही. आईचं पण बघायला लागणार आहे ना आपल्याला, सर्व बघायला लागते ना. नुसतं आपल्या हिशोबान जर गेलं तर बघू आपण. आणि शेतीमध्ये तूर नका पेरू, सोयाबीनच पेरायचं. कारण तूर पेरली तर खूप धावपळ होणार आहे, इकडं पण यावं लागन. आणि आमचं चालू आहे शिफ्ट व्हायचं तिथंच. पण मी यांना म्हणत आहे, यांचं म्हणणं पाहावं लागेल मला, आईचं म्हणणं पाहावं लागेल. कारण माझं म्हणणं झालं असं की आपण तिथं शिफ्ट व्हायचं आणि तब्येतीवर पण काळजी राहते सर्व गोष्टीतनी, आहे नाही. हो राहते पण इकडे पाहा लागते तिकडे पाहा हां लागते. तर तेच आहे. हो आता तर आमचं काही कन्फर्म नाही झालं, पण माझं म्हणणं झालं असं. तर यांना पण विचार लागेल आता. त्याच्या मनानं आता काय हां म्हणते ते. तर त्यांचा जॉब तिथंच आहे, हो ते तुम्हाला माहीतच पडणार आहे कुठं आहे काय. तर आम्ही काही सध्या नाव नाही सांगणार आहे. हो तर बऱ्याच जणाला माहिती आहे सुद्धा. तर अशा तर बघा वातावरण पण खूप चेंजेस झालेलं आहे इकडं पण. आणि चेंज झाल्यामुळं आता हे म्हणत आहे मला की घरातली साफसफाई करतो. तर साफसफाई काय चालूच राहते माझं, त्यांचे बरोबर आहे. कूलरातलं वगैरे पाणी काढायचं, मच्छर होणार नाही घरामध्ये. तर असं आमचं चालू आहे. कुठं राहायला जायचं प्रयत्न चालू आहे आमचं, जॉब कुठं आहे काय. तर राधिकाचं झालेलं आहे तसं. पण तिचं योग्यच आहे, काही ना काही करावंच लागणार आहे. पण आईचं प्रॉब्लेम आहे, मंदिरातलं पण आहे, शेतीचं पण आहे. म्हणजे तर मंदिर शेती आम्ही पण स्वतः करावं लागते घरी थोडंसं. बांधलेलं आहे. तर त्यामुळे आम्हाला थोडंसं पूजा मंदिराचं कोण पण करणार तो हां. प्रश्न असते. जायला काही हरकत नाही. आणि चालू आहे नेमके समजणार आपण गेल्याच्या नंतर, किंवा मग थोड्या वेळात कळवणार आहे आपण. काही दिवसातच तुम्हाला समजून जाईल नेमके काय काय नाही. तर
कारण एवढं सोपं नाही येते. खूप विचार करून विचार करावा लागते. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच संपत आहे आपण. आणि विशेष सांगायचं राहील तुम्हाला व्हिडिओमध्ये, कारण जी आपली व्हिडिओची वेळ आहे ती आता दुपारला झालेली आहे, 1 वाजताची. हां, तर आपले व्हिडिओ आता कंटिन्यू पडतील. हां, दुपारला, जेणेकरून तुम्हाला पाहण्यासाठी वेळ भेटेल आणि व्यवस्थित पूर्ण दिवस आहे त्याच्यामुळे व्यवस्थित पाहायला जाईल, आहे ना, पूर्ण वेळ भेटेल. संध्याकाळला कसं स्त्रियांना खूप कामं असतात, स्त्रियाच खूप नाही का आमचे व्हिडिओ बघत असतात, तर त्यामुळे आम्ही नाही का स्त्रियांच्या हिशोबाने दुपारल्या व्हिडिओची हे ठेवलेलं टाईम. हां, तर कसे वाटले वेळ तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पण सांगा की किती टायमाला लागतं काय. हो, चला कमेंटमध्ये सांगा एक वेळेस कुठली वेळ ठेवायची. तर चला, हा व्हिडिओ इथंच समाप्त झालेला आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.